स्टार्ट. परिच्छेद. सध्याच्या विकसित देशांचा ऐतिहासिक अनुभव असे दर्शवितो की औद्योगिकीकरण हा आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा निर्धारक आहे. झिमाई आणि वेस्पगीन हे विकसनशील देशांबाबतच्या एका बाबींकडे लक्ष वेधतात की 1990 पासून उत्पादन क्षेत्र आणि विकासाचा जास्त असा किचकट मार्ग ठरत आहे. त्यांना उत्पादन क्षेत्राचे शिक्षण आणि उत्पन्नातील तफावत यांच्याशी निगडीत महत्त्वपूर्ण परिणामही दिसून आले. श्रमिकतेचा पुरेपूर वापर सुरुवातीच्या काळात हे आर्थिक विकासाच्या वृद्धीचे मुख्य कारण होते. अलीकडे उपकरणांमधील गुंतवणुकीद्वारे औद्योगिकीकरण होत असल्याच्या दाव्याऐवजी त्यांनी गुंतवणुकीमुळे श्रमिकतेच्या रचनेवर होणाऱ्या परिणामांवर भर देताना विकसनशील देशात रोजगारावर आधारित औद्योगिकीकरणाची धोरणे ही यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात असे सुचविले आहे. जागतिकीकरणाने देशांना विकासाच्या वृद्धीकडे लक्ष द्यायला भाग पाडले आहे. परिच्छेद. विकासासाठी खुला व्यापार, परकीय गुंतवणुकीचा ओघ, भांडवलाची गतिमानता, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अशी धोरणे मोठ्या प्रमाणावर अवलंबली गेली. तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बाजूने साधारणतः अशी सबब दिली जाते की जर देशांना किमतीच्या दृष्टीने कार्यक्षम व्हायचे असल्यास त्यांनी याआधी टाकलेले पाऊल पुन्हा टाकण्याची गरज नाही. पण औद्योगिक क्षेत्रातील अडखळत्या रोजगार वाढीमुळे मांडले जाणारे गृहीतक विदेशातून आयात केलेल्या भांडवल सदन तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. नवीन तंत्रज्ञानाची आयात ही मुख्यत्वे भांडवल आणि कुशलता केंद्रित असल्यामुळे त्याची परिणती कमी कुशल कामगारांच्या ऐवजी कुशल कामगारांच्या मागणीत वाढ होण्यात होते. आणखी एक चर्चा ही श्रमिकांच्या बाजारपेठेवरील नियंत्रणाच्या भोवताली आहे. धोरण विश्वात असे मानले जाते की भारतातील कामगार कायदे हे कालबाह्य आणि कामगारांच्या बाजूने आहेत, ज्यामुळे श्रमिकांना सामावून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. श्रमिकांच्या बाजारपेठेच्या लवचिकतेअभावी आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला म्हणावी तशी चालना मिळू शकत नाही, असे मानले जाते. आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते श्रमिकांच्या बाजारपेठेवरील नियंत्रण काढून टाकण्यावर भर देतात, कारण जागतिकीकरण आणि उत्पादन उपक्रमातील बदल यामुळे श्रमिकांच्या बाजारपेठेत वेतन आणि कामगार उत्पादकता अशा घटकांवर परिणाम होत असतो. दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे व्यापारासारख्या इतर क्षेत्रातील सुधारणांमुळे यशस्वी होण्यासाठी श्रमिकांच्या बाजारपेठेतील सुधारणा ही पूर्वावश्यकता मानली जाते. परिच्छेद. तज्ज्ञ असे म्हणतात की विकसनशील देशातील श्रमिकांच्या बाजारपेठा या कार्यपद्धती, वेतन, भरती आणि कामावरून काढून टाकण्याची धोरणे अशा बाबींबाबत फार ताठर असतात आणि यामागे अस्तित्वात असलेले कायदे कारणीभूत मानले जातात. पण जमिनीची उपलब्धता, पायाभूत सुविधा, कुशल कामगार अशा गोष्टीही गुंतवणुकीवर परिणाम करीत असतातच.
तिसरा चर्चेचा मुद्दा हा खास करून पुरवठ्याच्या बाबत असलेला कुशलतेचा अभाव, जो कामगार क्षेत्रातील विविध स्तरात असलेल्या कमी रोजगाराभिमुखतेबाबत लक्ष वेधतो. कुशल मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेकांना उरलेल्या कमी उत्पादन क्षमतेच्या कामात सहभागी व्हावे लागते. त्यामुळे धोरणाच्या दृष्टीने रोजगाराभिमुखतेत सुधारणा ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी कौशल्य निर्मिती ही महत्त्वाची पूर्वावश्यकता असून ती चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून आणि कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये सहभागाद्वारे ते मिळवता येऊ शकते. पण अशा तंत्रविषयक संस्था खास करून ज्या पदविका उपलब्ध करतात त्या फार कमी आहेत. त्यामुळे सरकारचा पुढाकार आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबत जास्त मेहनतीची गरज आहे. याबरोबरच नोकरीतच संबंधित प्रशिक्षण ही कौशल्याची तफावत दूर करण्याचा एक पर्याय आहे. विविध प्रकारची कौशल्ये आणि पात्रता असलेल्या लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी भारताला आगामी दशकात रोजगार निर्मिती करायची आहे. ही बाब लक्षात घेतल्यास उत्पादन क्षेत्र हे रोजगार निर्मितीचे इंजिन असेल असे मानले जात आहे. परिच्छेद रोजगाराच्या आवश्यकतेबरोबरच उत्पादन क्षेत्र हे शाश्वत आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही भारतासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच भारताची उत्पादन क्षेत्राचा विकास होऊन खऱ्या अर्थाने त्याची क्षमता दिसून यावी या दृष्टीने औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन DIPP विभाग, वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाने उत्पादन क्षेत्राच्या जलद वाढीला पोषक ठरतील असे धोरणात्मक वातावरण निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. वर म्हटल्याप्रमाणे रोजगाराभिमुख औद्योगिक धोरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि भारताला संघटित औपचारिक उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात आलेले अपयश लक्षात घेतल्यास राष्ट्रीय उत्पादन धोरण ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. जागतिक मंदी आणि रोजगाराच्या संधी यामध्ये झालेली मोठ्या प्रमाणावरील घट लक्षात घेऊन वेगळी सुधारात्मक उपाय केले नाहीत तर भारताची परिस्थिती बिकट होऊ शकते. या दृष्टिकोनातूनच राष्ट्रीय उत्पादन धोरण 100 दशलक्ष पेक्षाही जास्त रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचे आणि दशकभरात सकल राष्ट्रीय उत्पन्नात एकूण 25% योगदान देण्याचे लक्ष्य ठेवते. घसरती मागणी आणि भांडवलाची वाढती किंमत लक्षात घेता धोरण विश्वातील तज्ज्ञांच्या मते यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलू शकतो आणि अर्थव्यवस्थेचा सर्वकष कायापालट होऊ शकतो. स्टॉप.